नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. महाविकास आघाडीच्या वतीने उद्या सत्याचा मोर्चा नावानं मोर्चा काढला जाणार आहे. खरं तर हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे. सातत्यानं असत्य बोलणं, सातत्यानं असत्य पसरवणं हे महाविकास आघाडीचं धोरण राहिलेलं आहे. त्यामुळे उद्याचा 1 नोव्हेंबरचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे आणि या असत्याला नाकारण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलेलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याच्या आधी लोकसभेला 48 पैकी 30 जागावर तुमचे खासदार निवडून आले होते. या खासदारांचा राजीनामा घेणार आहात का? तुमच्या इथल्या व्यवस्थेवर विश्वास नाहीये, तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये आणि तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात. तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा. त्यामुळे उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असूच शकत नाही तर तो असत्याचा मोर्चा आहे. उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं हा फॅशन शो आधीच फ्लॉप केलेला आहे. उद्या देखील हा फॅशन शो फ्लॉप होईल. माझी सन्माननीय राज ठाकरे यांना विनंती आहे की तुम्ही लोकलनं मोर्चात सहभागी होण्याच्या ऐवजी मेट्रोनं मोर्चामध्ये सहभागी व्हा. दादरपासनं थेट CST पर्यंत मेट्रो आहे. या मेट्रोने जर का तुम्ही मोर्चात आलात तर देवाभाऊंनी कशा पद्धतीनं मेट्रोची निर्मिती केलेली आहे, मेट्रोच्या प्रवासामुळे मुंबईकर कसे सुखकर झालेत हे देखील या निमित्ताने सन्माननीय राज ठाकरे यांना कळेल. त्यामुळे माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की तुम्ही अजिबात लोकलने प्रवास करू नका. अतिशय AC आणि दर्जेदार अशी मेट्रो देवाभाऊंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. मेट्रोचं काम पूर्ण झालेलं आहे, मेट्रो सुरू आहे. त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर पडल्या सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ मेट्रो आहे, त्या मेट्रोमध्ये बसा. अतिशय थंडगार अशा ACने प्रवास करत थेट हुतात्मा चौकापर्यंत या. हुतात्मा चौकातून आपलं हिंदू जिमखाना अतिशय जवळ आहे. तुम्ही जर का मेट्रोने आलात तर मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर झालाय, मुंबईकर कसं आनंदानं प्रवास करतायत हे तुम्हाला निश्चितपणे कळेल. त्यामुळे माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की उद्या लोकल ऐवजी आपण मेट्रोने प्रवास करावा. खरं तर फॅशन स्ट्रीट हे उभाटा गटाचा मोर्चाचं नाव आहे. उभाटा गटाला हिंदू नावाची ॲलर्जी आहे. जेव्हापासनं उभाटा गट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलंय, आपला गट काँग्रेसच्या दावणीला बांधलाय, तेव्हापासनं त्यांना पोस्टरवर हिंदू नाव लिहायला देखील लाज वाटते. त्यामुळे हिंदू जिमखाना हे मनसेनं आपल्या पोस्टरवर नाव टाकलंय, तर उद्धव ठाकरे गटानं हिंदू जिमखाना नाव न टाकता फॅशन स्ट्रीट हे नाव टाकलंय. आणि उभाटा गटाचं झाले काय, उभाटा गटाला फॅशन शो करण्यामध्ये जास्त आनंद आहे, कारण त्यांचे नेते आदित्य ठाकरे आहेत. त्यांना पब, पेंग्विन आणि पार्टी याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्यामुळे त्यांनी आपल्या मोर्चाच्या ठिकाणाचं नाव फॅशन स्ट्रीट ठेवलेलं आहे आणि आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या फॅशन शो करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे. आदित्यजी ठाकरे यांना नाईट लाईफमध्ये इंटरेस्ट असतो, आदित्यजी ठाकरे यांना पेंग्विनमध्ये इंटरेस्ट असतो, पबमध्ये इंटरेस्ट असतो आणि पार्टीमध्ये इंटरेस्ट असतो. पब, पेंग्विन आणि पार्टी याच्याबरोबर आता फॅशन शोमध्ये पण त्यांना इंटरेस्ट आहे. त्यामुळे हिंदू जिमखानाऐवजी फॅशन शो आणि फॅशन स्ट्रीट पासनं यांचा मोर्चा निघतोय. आणि जर सरकारने अशा पद्धतीची केंद्र उभारली तर ती फोडली जातील असं सुद्धा. गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं आणि वैभवाचं प्रतीक आहे. कुठेही या गड किल्ल्यांचं नाव बदललेलं जात नाही. उलट या टुरिझम सेंटरच्या माध्यमातून हे गड किल्ले
छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव सर्वसामान्य माणसाला बघायला मिळावं यासाठी सुविधा देण्यासाठी हे पर्यटन केंद्र उभारली जात आहेत। हे पर्यटन केंद्र उभारली म्हणजे लगेच गड किल्ल्यांची नावं बदलली असं अजिबात होत नाही। माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की आपण थोडीशी माहिती घ्या। ही पर्यटन सुविधा केंद्र आहेत, याच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी, तिथे सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे केंद्र राज्य सरकारच्या वतीने उभे केले जात आहेत। आपल्या माहितीसाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायाशी नामदेव पायरी असते। या नामदेव पायरीवर कोणी ऑब्जेक्शन घेते का? नामदेव पायरी पंढरीच्या विठ्ठलाच्या पायरीवर उभी केली म्हणून विठ्ठलाचं महात्म्य कमी होत नाही। तशाच पद्धतीनं आपल्या गड किल्ल्याचं वैभव हे देशभरामध्ये पोहोचावं यासाठी हे पर्यटन केंद्र सुविधा केंद्र उभे केले जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा वारसा कोण चालवत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चालवत आहेत। त्यामुळे जशी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामदेव पायरी म्हणून अभिमानानं उभी आहे, तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्याच्या समोर नमो पर्यटन केंद्र सुविधा केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे? कारण ही सुविधा केंद्र जनतेच्या सोयीसाठी आहेत। जास्तीत जास्त लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वैभव बघावं, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास बघावा, छत्रपती शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने ही गड किल्ले उभा राहिले हे बघावं यासाठी सुविधा केंद्र आहेत। तिथे कुठेही गड किल्ल्याचं नाव बदललेलं जात नाही। उलट राज ठाकरे यांनी देखील वेळोवेळी असा आग्रह केला होता की हे गड किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे, त्याचा विकास झाला पाहिजे, तिथे पर्यटक आले पाहिजे, तिथं चांगल्या सुविधा दिले पाहिजे। राज ठाकरे यांनीच ही मागणी केली होती आणि आता ही मागणी पूर्ण होऊन त्या ठिकाणी जर का सुविधा केंद्र उभे राहिले जात असतील तर त्यांना कुणीही ऑब्जेक्शन घेऊ नये। कृपया राज ठाकरे यांना देखील विनंती आहे, ज्या पद्धतीनं पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीला नमो पायरी असते, नामदेव महाराजांची पायरी असते, तशी गड किल्ल्यावर नमो केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेऊ नये। काल पवईमध्ये खरंतर एक घटना घडली। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने 17 मुलांना पोलीस ठेवले, त्यानंतर जो एक चकमक झाली पोलिसांकडनं त्या सगळ्या प्रकरणामध्ये एन्काउंटर करण्यात आला आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। या प्रकरणावरती एकंदर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, परंतु काही जणांनी यावरती टीका सुद्धा केली आहे। वडेट्टीवार असतील किंवा इतरही महत्वाचे नेते त्यांनी यावरती कुठेतरी आक्षेप घेतले आणि काही व्यक्ती आता याविरोधात कोर्टात देखील। मी महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो, मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो। काल 17 निष्पाप मुलांना ओलीस धरणाऱ्या माथेपुरीचं एन्काउंटर पोलिसांनी केलं आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, सर्व मुलांचे जीव वाचवले। त्याबद्दल मी मुंबई पोलिसाचं, गृह खात्याचं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की काल मोठा थरारक प्रसंग होता, मोठा संकटाचा प्रसंग होता। या संकटातून आपल्या पोलीस बांधवांनी जीवावर उदार होऊन आपल्या सगळ्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन। राहिला प्रश्न विजय वडेट्टीवार यांचा। विजय वडेट्टीवार यांनी पहलगाममध्ये जेव्हा जात विचारून, धर्म विचारून लोकांची हत्या केली होती, त्यावेळेला देखील विजय वडेट्टीवार असं म्हणाले की कुठेही धर्म विचारून पहलगाममध्ये लोकांना मारलेलं नाही। आता देखील अशा पद्धतीनं एन्काउंटर झालेल्या लोकांचं, गुन्हेगारांचं समर्थन करण्याचं काम विजय वडेट्टीवार करतायत। याआधी दहशतवादाचं समर्थन विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं, आता गुन्हेगारांचं समर्थन विजय वडेट्टीवार करतायत। त्यामुळं विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत की गुन्हेगारांचे पक्ष नेते आहेत? गुन्हेगारांची बाजू घेण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी करू नये। याआधी दहशतवाद्यांची बाजू घेतली होती, आता विजय वडेट्टीवार गुन्हेगारांची बाजू घेत आहेत। त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात की गुन्हेगारांचे पक्ष नेते आहात? याचं उत्तर विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला द्यावं। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केली, पण याला मनोज जरांगे पाटील यावर म्हणतात की पुन्हा आश्वासनानं काय होणार नाही, शेतकऱ्यांना फसवलं आहे। शेतकऱ्यांना फसवणारं सरकार नाही तर शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार आहे। आपण बघितलं, काल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायाशी नामदेव पायरी असते।
या नामदेव पायरीवर कोणी ऑब्जेक्शन घेते का? नामदेव पायरी पंढरीच्या विठ्ठलाच्या पायरीवर उभी केली म्हणून विठ्ठलाचं महात्म्य कमी होत नाही. तशाच पद्धतीनं आपल्या गड किल्ल्याचं वैभव हे देशभरामध्ये पोहोचावं यासाठी हे पर्यटन केंद्र, सुविधा केंद्र उभे केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा वारसा कोण चालवत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चालवत आहेत. त्यामुळं जशी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामदेव पायरी म्हणून अभिमानानं उभी आहे, तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्याच्या समोर नमो पर्यटन केंद्र, सुविधा केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे? कारण ही सुविधा केंद्र जनतेच्या सोयीसाठी आहेत. जास्तीत जास्त लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वैभव बघावं, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास बघावा, छत्रपती शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने ही गड किल्ले उभा राहिले हे बघावं, यासाठी सुविधा केंद्र आहेत. तिथे कुठेही गड किल्ल्याचं नाव बदललेलं जात नाही. उलट राज ठाकरे यांनी देखील वेळोवेळी असा आग्रह केला होता की हे गड किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे, त्याचा विकास झाला पाहिजे, तिथे पर्यटक आले पाहिजे, तिथं चांगल्या सुविधा दिले पाहिजे. राज ठाकरे यांनीच ही मागणी केली होती आणि आता ही मागणी पूर्ण होऊन त्या ठिकाणी जर का सुविधा केंद्र उभे राहिले जात असतील तर त्यांना कुणीही ऑब्जेक्शन घेऊ नये. कृपया राज ठाकरे यांना देखील विनंती आहे, ज्या पद्धतीनं पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीला नमो पायरी असते, नामदेव महाराजांची पायरी असते, तशी गड किल्ल्यावर नमो केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेऊ नये. काल मुंबईमध्ये खरंतर एक घटना घडली. रवींद्र आर्य नावाच्या व्यक्तीनं 17 मुलांना पोलीस ठेवले. त्यानंतर जो एक चकमक झाली पोलिसांकडनं, त्या सगळ्या प्रकरणामध्ये एन्काउंटर करण्यात आला आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणावरती एकंदर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, परंतु काही जणांनी यावरती टीका सुद्धा केली आहे. वडेट्टीवार असतील किंवा इतरही महत्वाचे नेते असतील, त्यांनी यावरती कुठेतरी आक्षेप घेतले आणि काही व्यक्ती आता याविरोधात कोर्टात गेले. मी महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो, मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो. काल 17 निष्पाप मुलांना ओलीस धरणाऱ्या माथेपुरीचं एन्काउंटर पोलिसांनी केलं आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, सर्व मुलांचे जीव वाचवले. त्याबद्दल मी मुंबई पोलिसाचं, गृह खात्याचं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की काल मोठा थरारक प्रसंग होता, मोठा संकटाचा प्रसंग होता. या संकटातून आपल्या पोलीस बांधवांनी जीवावर उदार होऊन आपल्या सगळ्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन. राहिला प्रश्न विजय वडेट्टीवार यांचा. विजय वडेट्टीवार यांनी पहलगाममध्ये जेव्हा जात विचारून, धर्म विचारून लोकांची हत्या केली होती, त्यावेळेला देखील विजय वडेट्टीवार असं म्हणाले की कुठेही धर्म विचारून पहलगाममध्ये लोकांना मारलेलं नाही. आता देखील अशा पद्धतीनं एन्काउंटर झालेल्या लोकांचं, गुन्हेगारांचं समर्थन करण्याचं काम विजय वडेट्टीवार करतायत. याआधी दहशतवादाचं समर्थन विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं, आता गुन्हेगारांचं समर्थन विजय वडेट्टीवार करतायत. त्यामुळं विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत की गुन्हेगारांचे पक्ष नेते आहेत? गुन्हेगारांची बाजू घेण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी करू नये. याआधी दहशतवाद्यांची बाजू घेतली होती, आता विजय वडेट्टीवार गुन्हेगारांची बाजू घेत आहेत. त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात की गुन्हेगारांचे पक्ष नेते आहात? याचं उत्तर विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला द्यावं. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केली, पण याला मनोज जरांगे पाटील यावर म्हणतात की पुन्हा आश्वासनानं काय होणार नाही, शेतकऱ्यांना फसवलं आहे. शेतकऱ्यांना फसवणारं सरकार नाही तर शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार आहे. आपण बघितलं, काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये जून पर्यंतची एक समिती स्थापन करण्यात आली. आता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जातं. शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो सोडवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न आजपर्यंत कोणी केले असतील तर ते भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंनी केलेले आहेत. त्यामुळे आम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, कारण हे शेतकऱ्यांच्या मतावर आलेलं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या पोरांचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांना आधार देतोय, शेतकऱ्यांना मदत करतोय. कुठेही आम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करत नाहीत.
कालपर्यंत 32,000 कोटी रुपयाची घोषणा देवेंद्रजी फडणवीस यांनी केली, ती घोषणा प्रत्यक्षामध्ये येते, थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत पोहोचली जाते। त्यामुळे माझी मनोज जरांगे पाटील यांना देखील विनंती आहे, कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे। यामध्ये टेक्निकल अडचण अशी देखील दिसते, ज्याबद्दल रोहित पवारांनी ट्विट केलं की शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज भरावं लागतं त्याची मुदत ही 31 मार्च आहे। त्यामुळे सरकारनं 30 जूनची तारीख दिली आहे, शेतकऱ्यांना नियमित कर्ज 31 मार्च पर्यंत भरावं लागतं। त्यामुळे कुठेतरी सरकार पुष्कळ आश्वासन देते, मुख्यमंत्री कर्जमाफीचं जे आश्वासन देते ते पुष्कळ आहे असं वाटतं। रोहित पवार हे अर्धवट ज्ञानी आहेत असं मला आजपर्यंत वाटत नव्हतं, परंतु ज्या पद्धतीचं ट्विट रोहित पवारांनी केलं त्यामुळं रोहित पवारांचं ज्ञान अर्धवट आहे असा माझा थेट आरोप आहे। आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सरकारने GR काढलाय, राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सगळ्या कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे, कुठेही कर्ज वसुली केली जात नाही, जून पर्यंत देखील कर्ज वसुली केली जाणार नाही। रोहित पवार यांनी सरकारवर आरोप करण्याच्या ऐवजी माहिती घ्यावी। राज्य सरकारनं GR कडून संपूर्ण कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली असताना कुठे कर्ज वसुली होणार आहे, कोण कर्ज देणार आहे, कुठेही शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुली केली जात नाही। रोहित पवार धादांत खोटे आणि अर्धवट माहिती घेऊन सरकारवर आरोप करत आहेत। जून पर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुली केली जाणार नाही याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे रोहित पवार यांना प्रशासनाबद्दल काहीच माहित नाही, फक्त सनसनाटी आरोप करायचे, माध्यमांमधून प्रसिद्धी मिळवायची, एवढंच रोहित पवारांना काम उरलेलं आहे। त्यामुळे रोहित पवारांनी अर्धवट ज्ञान घेऊन बोलू नये। 31 जूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुली करणार नाही, उलट त्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय। त्यामुळे अर्धवट ज्ञान असलेल्या रोहित पवार यांनी यावर बोलू नये। सरकार चलाखी करते, निवडणूक आहे आणि त्यामुळे 30 तारखेची 30 जूनची नोटीस दिली आहे किंवा 30 तारखेपर्यंतची डेडलाईन दिली आहे। सरकारला तर काही कर्जमाफी करायची नाही, पण आपण सरकारला कर्जमाफीशिवाय सुट्टी देणार नाही असं काही म्हटलं। चालाखी कोणी केली होती हे जरा रोहित पवारांनी आजोबांना जाऊन विचारावं। ज्या वेळेला देशभरामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला चालाखी करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवलं याबद्दल रोहित पवारांनी आपले आजोबा आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांना विचारावं। फसवी आणि कागदपत्री कर्जमाफीची घोषणा करणारं उद्धवजींचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं। रोहित पवार यांना मला सांगायचं, हे देवाभाऊंचं प्रामाणिक सरकार आहे, हे देवाभाऊ आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे। आम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करत नाही, तर शेतकऱ्यांना आधार देतो, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतो, शेतकऱ्यांना मदत करतो, शेतकऱ्यांना दिलासा देतो। रोहित पवार, तुमचे आजोबा ज्या वेळेला केंद्रामध्ये कृषी मंत्री होते त्यावेळेला सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या, त्याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीत। सर्वाधिक आत्महत्या करणारं राज्य हे महाराष्ट्राची नोंद त्यावेळेला व्हायची, त्यावेळेला आपले आजोबा देशामध्ये कृषी मंत्री होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी आपल्या आजोबांना जाऊन 2 प्रश्न विचारा। लिंबाळकर प्रकरणात ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली त्यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटले की मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयाबाहेर क्लीन चिट दिली जाईल असं फलक लावा। सुषमा ताईंना काय झालंय की गेल्या काही दिवसापासून सुषमा अंधारेंना प्रसिद्धी मिळत नाहीत। संजय राऊत यांना संपूर्ण प्रसिद्धी मिळते आणि सुषमा अंधारेंना प्रसिद्धी मिळत नाहीत, त्यामुळे अंधारे ताईंचे डोळे अंधारलेले आहेत। असे खोटे आरोप करणं हे अंधारे ताईंची जुनी सवय आहे। त्यांनी वेळोवेळी अशा पद्धतीचे खोटे आरोप केले होते। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कशा पद्धतीने महिलांवर अत्याचार झाले होते महाराष्ट्रानं बघितले होते। महाविकास आघाडीचं सरकार असताना पालघरमध्ये साधू हत्याकांड कसं झालं होतं हे देखील महाराष्ट्रानं बघितलं। आता ज्या प्रकरणामध्ये फलटणच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की कुणाचीही गय केली जाणार नाही, तो कुठल्याही पक्षाचा असो, कुणीही असो, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होणार। सुषमा अंधारेंनी त्याची काळजी करू नये। आपल्या डोळ्यासमोर आलेला अंधार दूर करण्यासाठी असे बेछूट बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून केला जातो। अंधारे ताईंना मला एवढंच सांगायचंय
की महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या डोळ्यासमोर मतदानाच्या मधून नाकारून अंधार निर्माण केलेला आहे. त्यामुळे अशी वायफळ बडबड करू नका. उद्धव ठाकरेंना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये आयोगानं नोटीस बजावली, कारण दाखल नोटीस आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये जी कागदपत्र सादर करण्याबद्दल जो अर्ज दिला होता त्या अर्जावर कुठलाही प्रतिसाद उद्धव ठाकरेंकडे देण्यात आलेला नाही. या अनुषंगाने उद्धव ठाकरेजी कुठल्याही निर्णयावर कुठलाही प्रतिसाद देत नाही, हे त्यांचं धोरणच आहे. आपल्याला आठवत असेल 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना फाईल कुरमू गतीनं चालत होत्या, याचा दाखला उद्धवजी ठाकरे यांनी परवाच्या भाषणामध्ये दिलेला आहे. त्यामुळे उद्धवजी ठाकरे हे तातडीनं कुठली कारवाई करतील, तातडीनं कुठला निर्णय घेतील, हे त्यांच्या स्वभावात नाही. स्थगिती देणं, निर्णय न घेणं, निर्णय न घेता एखाद्या कामाला स्थगिती देणं, हे उद्धवजी ठाकरे यांचं धोरण आहे. त्याच्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांना नोटीस आलेली आहे. उद्धवजी ठाकरे यांचा संपूर्ण कारभार जर का आपण बघितला तर ते कुरमू गतीनं फाईल फिरवतात. हे काल त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की मी त्या मराठी भवनची फाईल ही कुरमू गतीनं म्हणजे कासव गतीनं पुढे करत होतो, याची जाहीर कबुली उद्धवजी ठाकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे उद्धवजी ठाकरेंकडनं दुसरी अपेक्षाच नाही. ते सातत्यानं दिरंगाई करत होते. दिरंगाई करत असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना घरी बसवलं. आता त्यांनी निवांत बसावं, त्यांना निवांत बसणं आवडतं, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. याच अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट जारी करावं अशी मागणी केली होती. त्यावरती आयोगाचे अध्यक्ष असलेले माजी न्यायमूर्ती जयंत पटेल यांनी देखील एक सवाल उपस्थित केला आहे. जर अशा पद्धतीची मागणी होत असेल तर आम्ही त्याची अंमलबजावणी का करणार? खरं तर उद्धवजींच्या 2.5 वर्षाच्या कारभाराचा आपण पूर्ण आढावा घेतला तर उद्धवजी ठाकरेंना अशा अनेक नोटिसा जातील. उद्धवजी ठाकरेंनी प्रत्येक गोष्टी फाईल अडवून ठेवण्याचं काम, स्थगिती देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना ऑलरेडी नोटीस पाठवून घरी बसवलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला 90 जागा उभाटा गटानं लढलेल्या होत्या. त्यापैकी 80 लोकांना घरी बसून त्यांना नोटीस दिली. आता 10 लोक फक्त निवडून आलेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील उद्धवजी ठाकरे 90 जागा लढो, 100 जागा लढो किंवा 227 जागा लढो, महाराष्ट्रातील जनता त्यांचे 40 नगरसेवक देखील निवडून देणार नाहीत. हे लिहून घ्या तुम्ही. दुसरा प्रश्न असा आहे की आता राज ठाकरेंचा जो लक्ष आहे तो एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी पत्करावी लागते हे त्यांनी काल एक थेट निशाणा साधलाय. काय वाटतं तुम्हाला राज ठाकरेंनी आता निशाणा एकनाथ शिंदेकडे का केला? नाही, ते राज ठाकरे जास्त सांगू शकतील की राज ठाकरेंनी एकनाथजी शिंदे यांच्याकडे निशाणा का केला. ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांची भूमिका असते, राज ठाकरे सातत्यानं वेगवेगळी भूमिका घेताना आपण बघितलेलं आहे. 2014ला त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. 2019 साली त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. 2024ला त्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. आता ते एकनाथजी शिंदेंना विरोध करतायत. कदाचित महापालिका निवडणुका झाल्यानंतर एकनाथजी शिंदे यांना पाठिंबा देतील. सहकारी पक्षांना दाखवण्यासाठी मी देखील विरोध करू शकतो यासाठी त्यांनी नाही, राज ठाकरे मला वाटत नाही कुणाला दाखवण्यासाठी राज ठाकरे काम करत नाहीत. राज ठाकरेंच्या मनामध्ये जे येतं त्याबद्दल ते आपली भूमिका मांडतात. कोणाला तरी दाखवण्यासाठी राज ठाकरे काम करत नाहीत. शेवटचा प्रश्न, काल त्यांनी शिवसेनेवर टीका केली, शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली, पण भाजपवर काही टीका केली नाही. काय करायचं? ते राज ठाकरेंना विचारा, ते जास्त चांगलं उत्तर देऊ शकतील. त्यांच्या पोटामध्ये काय आहे ते. खूप खूप धन्यवाद. हा, बोला. बोललो नाही त्याच्यावर. नरेंद्र मोदींचा प्रश्न असा होता, नरेंद्र मोदींचं कौतुक करणारे कालपर्यंत आज त्यांच्या नावाची नेमकी राज ठाकरेंना काय एनर्जीसाठी की त्यांच्या नावाचं केंद्र इथे कोणाला? नाही, मी त्याबद्दल अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. ज्या पद्धतीनं पंढरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये नामदेवांची पायरी असते तर त्याबद्दल विठ्ठलाचं महात्म्य कुठेच कमी होत नाही. तसं नमो पर्यटन सेंटरच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्रातील पर्यटक हे गडकिल्ल्यांवर जात असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला त्यानिमित्ताने बघायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला पराक्रम आपल्याला गडकिल्ल्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. जर का पर्यटकांना सुविधा देण्यासाठीचे केंद्र उभारले जात असतील तर त्यांना कृपया राज ठाकरे यांनी विरोध करू नये, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. उद्याच्या मोर्चा संदर्भात महत्त्वाच्या बैठका
फार कुठे दिसत नाहीये. अशी चर्चा आहे की बिहार निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेतल्यामुळे कुठेतरी काँग्रेसला भीती वाटते फटका बसण्याची. काँग्रेस प्रचंड घाबरलेली आहे. काँग्रेसला भूमिकाच घेता येत नाही. काँग्रेसला असं वाटतंय की उद्याच्या मोर्चामध्ये आपले प्रमुख नेते दिसले तर बिहारमधील जनता आपल्याला घरचा रस्ता दाखवेल. ऑलरेडी बिहारच्या जनतेने ठरवलेले आहे की काँग्रेसला घरचा रस्ता दाखवायचा आहे, काँग्रेसला नाकारायचं आहे. कारण राहुल गांधींचं नेतृत्व देशातल्या जनतेला मान्य नाही. बिहारमध्ये देखील काँग्रेस सपाटून मार खाणार आहे. आता बिहारची निवडणूक असल्यामुळं काँग्रेसला इथे देखील भीती वाटते की आपल्याला मतं मिळणार नाहीत. त्यामुळं काँग्रेसचे नेते अतिशय सावध भूमिका घेतात. काल सचिन सावंत यांना त्या पत्रकार परिषदेमध्ये पाठवलं, बैठकीला पाठवलं. नाना पटोले देखील जाणार नाहीत. राज ठाकरे ज्या पद्धतीनं आक्रमक हिंदुत्ववादाची भूमिका घेतात, राज ठाकरे यांची भूमिका काँग्रेसला पचणार नाही. उद्धवजी ठाकरे यांनी मतासाठी आपली भूमिका बदलली. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा बदलण्याचं काम, हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधवण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे. राज ठाकरे मात्र आपला पक्ष काही काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत. ते आपले हिंदुत्ववादी विचार सोडणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला भीती आहे की आपण जर का या मोर्चामध्ये सहभागी झालो तर आपली हिरवी मतं जातील. त्यामुळे काँग्रेस थोडी सावध असताना दिसते.